नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज 6 जानेवारी 2026 म्हणजे आजच्या 2026च्या वर्षाचा 6वा दिवस. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 113 नंबरचा येणाऱ्या 2025 आणि 26च्या साठी बघत आहोत. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. आपलं मिशन आहे मित्रांनो 2025ची पोलीस भरती, म्हणजे आपल्याला 90+ मार्क कसे मिळवायचे हे आपलं ध्येय. म्हणजे आपण 2025च्या पोलीस भरतीमध्ये आपलं सिलेक्शन होईल हा आपलं लक्ष असतं. तर आपला द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला पोलीस भरतीबद्दलचे नवनवीन व्हिडिओ, नवनवीन लेक्चर आपल्याला बघायला मिळतात. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला पोलीस भरतीसाठी मिळत राहतील. तर आजचा आपला 6 जानेवारीचा विषय आहे मित्रांनो, पोलीस शिपाई भरती 2025चा. पोलीस भरतीसाठी भारतीय संविधानावर येणारे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. आजचे आपले भारतीय संविधानावरील महत्त्वाचे 25 प्रश्न असणार आहे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, मूलभूत संरचना सिद्धांताबाबत योग्य विधान कोणते? संसद पूर्ण बदल करू शकते. हा संविधानात स्पष्ट लिहिलेला आहे. संसद मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही, फक्त आणीबाणी लागू. काय मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी हा योग्य उत्तर असणार आहे. संसद मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही. मूलभूत संरचना ही कशात ते केशवानंद भारती केस 1973ची. त्यांनी काय सांगितलं की भारतीय संविधानाचा मूलभूत संरचनेत आपण बदल करू शकत नाही, बाकी बदल करू शकतो. आणि मूलभूत संरचना ठरवण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न. कलम 19च्या अंतर्गत कोणते अधिकार येतात? संपाचा अधिकार, शांततेत एकत्र येणे, व्यापार करणे, बी आणि सी. कोणता येतो? शांततेत एकत्र येणे आणि व्यापार करणे हा आपला कलम 19च्या अंतर्गत येणाऱ्या अधिकार आहे. संपाचा हा अधिकार हा लीगल अधिकार आहे, कॉन्स्टिट्यूशनल नाही आहे, भारतीय संविधानिक नाही आहे. ती संविधानिक नाही आहे. राहील लक्षात? पुढचा प्रश्न. डॉक्ट्रिन ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कोणाशी संबंधित आहे? नैसर्गिक न्याय, न्यायिक पुनर्वलोकन, संसद व मूलभूत कर्तव्य. तर कशाचे? न्यायिक पुनर्वलोकन. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो. पुनरावलोकन. पुढचा प्रश्न. खालीलपैकी घटनात्मक संस्था कोणती? नीती आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, वित्त आयोग, CBI. कोणतं आहे मित्रांनो? वित्त आयोग. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर. आता वित्त आयोग हा कोणत्या कलमात येतो तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे. मनी बिल कुठे सादर करता येते? राज्यसभा, लोकसभा, दोन्ही किंवा राष्ट्रपतीकडे. तर कुठे सादर करता येतं मित्रांनो? लोकसभा. ऑप्शन क्रमांक बी लोकसभा. पुढचा प्रश्न आहे. कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी संकल्पना कोणत्या खटल्यात होती? गोलकनाथ, केशवानंद भारती, नवतेज सिंग जोहर, मिनर्वा मिल्स. तर कशात होती मित्रांनो? नवतेज सिंग जोहर यांच्या केसमध्ये कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी ही संकल्पना होती. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो. भारत क्वाजी फेडरल का आहे? दुहेरी नागरिक तत्व, मजबूत केंद्र, स्वतंत्र राज्यघटना, राज्यांना अधिक अधिकार. तर काय मित्रांनो? मजबूत केंद्र हे आपलं भारतीय क्वाजी फेडरलचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक बी मजबूत केंद्र. अध्यादेश कधी काढता येतो? संसद अधिवेशनात, संसद अधिवेशनात नसताना, फक्त आणीबाणीमध्ये, राज्यसभेच्या परवानगीने. तर कधी काढला जातो? संसद अधिवेशनात नसताना राष्ट्रपती अध्यादेश काढतात. ऑप्शन क्रमांक बी
आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. परदेशींनाही लागू होणारा मूलभूत अधिकार कोणता? कलम 19, कलम 15, कलम 21, कलम 16. तर कोणता मित्रांनो? कलम 21. कलम 21 काय आहे? जीविताचा हक्क. ऑप्शन क्रमांक सी कलम 21 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. संसदेच्या दोन्ही अधिवेशनातील कमाल अंतर किती असते? 3 महिने, 4 महिने, 6 महिने, 12 महिने. तर किती असते मित्रांनो? मिनिमम अंतर, कमाल किमान अंतर किती असायला हवे? 6 महिने अधिवेशनात. ऑप्शन क्रमांक सी 6 महिने हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. राज्यसभेतील जागांचे वाटप कोणत्या अनुसूचित आहे? 4थी, 5वी, 6वी, 7वी. कोणत्या याच्यात आहे? 4थी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. 4थ्या या अनुसूचित राज्यसभेच्या जागांचे वाटप दिलेली आहे. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी कोणत्या कलमात आहे? कलम 74, कलम 75, कलम 76 आणि कलम 77. तर कोणत्या याच्यात आहे? कलम 75. ऑप्शन क्रमांक बी कलम 75. राष्ट्रीय आणीबाणीचा अवैध आधार कोणता? युद्ध, बाह्य आक्रमण, सशस्त्र बंड, अंतर्गत अशांतता. तर कोणता? अंतर्गत अशांतता हा राष्ट्रीय आणीबाणीचा अवैध आधार आहे. ऑप्शन क्रमांक डी हा योग्य उत्तर असणार आहे. युद्ध आणि बाह्य आक्रमण, सशस्त्र बंड हा राष्ट्रीय आणीबाणीचा वैध आधार असणार आहे. मंत्रिपरिषद कोणाच्या विश्वासावर टिकून असते? राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा व सर्वोच्च न्यायालय. मंत्रिपरिषद ही लोकसभेच्या विश्वासावर टिकून असते. म्हणजे अविश्वास ठराव मंजूर झाला तर मंत्रिपरिषद बरखास्त होते. ती लोकसभाच्या विश्वासावर टिकून असते. पुढचा प्रश्न, शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार करणारी दुरुस्ती 86वी, 73वी, 42वी, 44वी. तर कोणती मित्रांनो? 86 नंबरची दुरुस्ती ही भारतीय संविधानातली ही शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे अशी सांगणारी ही दुरुस्ती आहे मित्रांनो. ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम भारतात कधी वाढली? आणीबाणीनंतर, 1950 नंतर, 1967 नंतर आणि 1991 नंतर. तर आणीबाणीनंतर. ऑप्शन क्रमांक ए आणीबाणीनंतर. आता आणीबाणी कधी आली होती? इंदिरा गांधींनी राष्ट्रीय आणीबाणी लावली होती. ती कोणत्या वर्षी लावली होती ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे आहे? समान कामास समान वेतन, मोफत कायदेशीर मदत, समान नागरिक संहिता वरील सर्व. तर मार्गदर्शक तत्त्वे हे सगळे आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे. मूलभूत अधिकार निरंकुश नाहीत हे कोणत्या खटल्यात आहे? मेनका गांधी, ए.के. गोपलन, केशवानंदी, गोलकनाथ. कशात आहे? ए.के. गोपलन. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. दल बदल कायद्यानुसार अपात्रतेचा निर्णय कोण घेतो? राष्ट्रपती, निवडणूक आयोग, सभापती, अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालय. कोण घेतं? सभापती व अध्यक्ष. ऑप्शन क्रमांक सी हा योग्य उत्तर आहे. सभापती आणि अध्यक्ष. व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? कलम 19, कलम 21, कलम 301, कलम 360. तर कोणत्या याच्यात आहे? कलम 301 मध्ये व्यापार आणि वाणिज्य यांचं स्वातंत्र्य भारतीय संविधानात दिलेलं आहे. कलम 301 मध्ये. पुढचा प्रश्न, राज्यसभा कोणत्या स्वरूपाची आहे? बरखास्त करता येते, कायमस्वरूपी, थेट निवड, राज्यपाल, अध्यक्ष. काय कायमस्वरूपी आहे? ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. डॉक्ट्रिन ऑफ प्लेजर कोणावर लागू होतो? न्यायाधीश, खासदार, शासकीय कर्मचारी आणि राष्ट्रपती. कोणावर लागू होतो? तर शासकीय कर्मचारीवर
लागू होतो? ऑप्शन क्रमांक सी हा योग्य उत्तर आहे. आणीबाणीमध्ये संसद राज्यसूचीवर कायदे करू शकते. कलम 249, 250, कलम 252, कलम 253. तर कोणतं उत्तर? कलम 250 मध्ये कायदे करू शकते. ऑप्शन क्रमांक बी कलम 250. प्रस्तावनेत नसलेला शब्द कोणता? समाजवादी, धर्मनिरपेक्ष, संघराज्य व सार्वभौम. कोणता शब्द प्रस्तावनेत नाही? तर तो संघराज्य हा आपला योग्य उत्तर असणार आहे. संघराज्य. भारतीय संविधानाचे स्वरूप कसे आहे? पूर्ण कठोर, पूर्ण लवचिक, अत्यंत कठोर, अंशतः कठोर, अंशतः लवचिक. कसं आहे? अंशतः कठोर आणि अंशतः लवचिक. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे मित्रांनो आज आपला पोलीस भरती शिपाई 2025चा 113 नंबरचा पेपर झालेला आहे. तुम्हाला आज आपण भारतीय संविधानावर येणारे महत्त्वाचे प्रश्न बघितले आहे. आज या प्रश्नांपैकी 25 प्रश्नांपैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. काही त्रुटी वाटत असेल तर कमेंट करून आम्हाला कळवू शकतात. आणि चॅनलला नवनवीन अपडेट घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला पोलीस भरतीबद्दल नवनवीन अपडेट मिळत राहतील. आज आपण इथेच थांबूया मित्रांनो. जय हिंद, जय भारत.